गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार. मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी बनवते आज आवळा पेठा. हे आवळे काल जे बाजारातून आणले होते ना त्याचा हा 1.5 किलो आवळा घेतला आहे मी. आता हा स्वच्छ धुवून पुसून घेते. धुण्यासाठी इथे पाणी घेतलेलं आहे मी. त्या पाण्यात आता सगळा आवळा टाकून घेणार आहे आणि धुवून झाला की स्वच्छ पुसून घेते. हा धुवून पुसून घेतला आहे आवळा. आता हा वाफलवून घेते मी. ते गॅसवर पाणी ठेवलं आहे, त्यात चाळण ठेवून घेतली. आता त्याच्यात आवळा ठेवते उकडवायला. उकडून घेते तो. साधारण 15 ते 20 मिनटं लागतात तो व्यवस्थित उकडायला. ठेवून घेतला आहे उकडायला आवळा. आता 20 मिनिटांनी बघू आपण. इथे आवळा उकडायला ठेवलं आहे तोपर्यंत मी इथे ही 1.5 किलो साखर घेतलेली आहे. 1.5 किलो आवळा पेठासाठी. तर ती साखर मी बारीक करून घेते, अशीच नाही घेते, कारण की जाड घेतली ना की साखर विरघळायला बराच वेळ लागतो. त्यामुळे मग बारीक करून घेते, म्हणजे लवकर ती विरघळेल. आणि जाड असली ना की ते कण राहतात तसे साखरेचे त्याच्यात, त्यामुळे. गार झालं आहे आवळं. आता हे आवळे आपण फोडून घेऊया. हे असे पटपट सुटतात, वेळ नाही लागत त्याला सुटायला. बघा असे व्यवस्थित फोडी होतात त्याच्या. हे बघा. आता ह्या बिया सेपरेट करून घेते सगळ्या. सगळे आवळे असेच हे करून घेते, सोलून घेते आणि तुम्हाला भेटते 5 मिनटं. बघा हा आवळा सगळ्या बिया काढून झाल्या. सगळा वेगळा करून घेतला आहे बिया आणि आवळा. आता आपण जी मगाशी साखर बारीक केली होती ना ती साखर ह्याच्यात टाकून घ्यायची आणि मिक्स करायचं. बरं, 1.5 किलो आवळ्याला 1.5 किलो साखर लागते ना. कमी घालू नका, नाहीतर मग ते जास्त तुरट होतो आवळा. मी जरा मिक्स करून घेते आणि तुम्हाला भेटते. हे बघा, हे मिक्स करून झाले आणि साधारण 3 ते 4 दिवस हे असंच झाकून ठेवायचं आणि रोज हलवत राहायचं. त्याला पाणी सुटतं. आत्ताच थोडं थोडं पाणी सुटायला तयार झालं आहे. तुम्हाला दिसतं आहे की नाही कोणास ठाऊक व्हिडिओमध्ये. हे बघा, साधारण असं पाणी सुटायला सुरुवात होते. तर उद्या जेव्हा मी हे ढवळे ना तेव्हा परत दाखवेन तुम्हाला. आणि उन्हात अजिबात ठेवायचं नाही याला. असं जिथे गारवा असेल ना त्या ठिकाणी ठेवायचं. मुंग्यांपासून वाचण्यासाठी खडू वगैरे ठेवायचं खाली मारून. एखादी रिंग ठेवायची खाली आणि त्या रिंगवर हे ठेवून घ्यायचं. साधारण 3 ते 4 दिवस लागतात याला. मी दाखवीनच तुम्हाला कितपत ते होतं आहे ते. आजचा दुसरा दिवस आहे आवळा पेठ्याचा. साखर बारीक केली त्यामुळे पाणी किती छान सुटलं आहे बघा त्याला लवकर. नाहीतर एवढं पाणी सुटत नाही. साखर जाड असली तर खाली पण नाही साखर वगैरे काही लागत आहे. साधारण अशी आहे. त्यामुळे उद्या ते बहुतेक मला वाटतं बाहेर काढावं लागेल इथनं पाकातनं. उद्या बघू आपण पुन्हा. आजचा तिसरा दिवस आहे आपला आवळा पेठ्याचा. पूर्ण साखर विरघळली, बारीक केली होती ना त्यामुळे पूर्ण विरघळली आहे. आता हा आपण ओतून घेऊया. याचं पाणी सगळं निथळून काढायचं. अजिबात साखर नाही आहे, पूर्ण साखर विरघळली. आता असं चाळणीत ठेवला आहे नितळत. कमीत कमी अर्धा तास तरी नितळत ठेवायचा. आणि हा पूर्ण नितळून झाला की मग परातीत आणि ताटात वगैरे असं पसरवून ठेवायचा. पंख्याखालीच ठेवायचा, उन्हात अजिबात ठेवायचं नाही. जेव्हा पसरवेन तेव्हा दाखवेन मी तुम्हाला परत. पाणी सर्व नितळलं यायचं. आता हा पसरवून घ्यायचा ह्याच्यात.
सुकण्यासाठी. माझ्याकडे हा पत्रा आहे स्टीलचा. त्यामध्ये व्यवस्थित असा पसरवायचा पातळ पातळ. तर ही सुंठ पावडर आहे ना, ही लावून घ्यायची. साधारण 1-1.5 चमचे आहे आणि खूप छान लागतो चवीला पेठा येतो. थोडीशी वरनं पिठी साखर लावायची. तो साखरेतलाच असतो, पण जरी वरनं टाकली ना तरी नाही जास्त गोड होत, छान लागतो चवीला. तर कसं त्याचं पाणी निघून गेलेलं असतं ना साखरेचं, त्यामुळे खूपच आंबट तुरट असा लागतो. पण हे पिठी साखर टाकल्यामुळे छान येते चव त्याची. ह्याला सुकायला साधारण 2 दिवस तरी हवेत. तसंच तुम्हाला दाखवेन मी सुकवताना. उद्या पण कितपत सुकलं आहे काय. पण उन्हाला अजिबात ठेवू नका, कारण की साखर आहे ना ती वितळते मग उन्हामुळे पुन्हा, आणि त्याला पाणी सुटल्यासारखं होतं. त्यामुळे फक्त पंख्याखाली ठेवायचं. भले 2 ते 4 दिवस का लागेनात, पण ते पंख्याखाली छान सुकतं. मी पंख्याखाली सुकवतो आणि 2-2 वर्ष त्याला काही होत नाही पेठाला. बुरशी येत नाही किंवा काय नाही. पाहिजे तर आपण फ्रीजमध्ये ठेवू. मी फ्रीजमध्येच ठेवते, मी बाहेर नाही ठेवत, कारण की कोकणातलं हवामान हे खूपच दमट आहे ना, त्यामुळे मग फ्रीजमध्ये ठेवते मी. हात धुवून घेतला. आता मी म्हणाल तर याची पाणी आहे त्याचं काय करायचं, हे टाकून द्यायचं. पण हे टाकून नाही द्यायचं. हे बघा छान असं याचं सरबत होतं. हे साठवून ठेवायचं काचेच्या बरणीत, बाटलीत, कशातही. आणि रोज सकाळी आपण अनुषापोटी घेऊ शकतो याचं हे सरबत म्हणून. चांगलं असतं हे पिलेलं. मी उद्या केलं तर तुम्हाला दाखवीन नक्कीच. आवळा पेठा छान असा सुकून तयार आहे. ह्याला 3 दिवस लागलेत सुकायला व्यवस्थित. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की आधी उन्हात ठेवायचं आहे आणि नंतर त्याला साखर वगैरे लावायची, तर तसंही चालतं. जेव्हा आपण पाण्यातनं काढतो ना बाहेर पेठा, तेव्हा सुरुवातीला त्याला बाहेर काढा, व्यवस्थित गाळून घ्या आणि पूर्ण निथळला की उन्हात सुकवा पाहिजे तर 2 दिवस. आणि त्यानंतर मग त्याला पिठी साखर आणि सुंठ पावडर असं लावू शकता. मी आधी लावली होती, मला तसंच आवडतो. आता हा पेठा आपला खायला तयार आहे. हा आता व्यवस्थित बरणीत साठवून ठेवला की वर्षभर आपण खाऊ शकतो. आणि बाहेर येता जाता प्रवासाला तर चांगलाच आहे खाण्यासाठी. प्रवासात म्हणा किंवा रोज आपण खाऊ शकतो. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. ह्यातला माझ्या मुलांनीच खाऊन संपवला आहे थोडा थोडा, सुकवला होता तेव्हाच. असं छान असा आवळा पेठा तयार आहे आता. आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही बनवून बघा नक्कीच. भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.